रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे बटाटा साबुदाणा पापडी। माझ्या भाचीसाठी, भाचीला द्यायची आहे पुण्याला, त्याच्यासाठी मी आज पापडी बनवलेली आहे आणि रेसिपीसुद्धा टाकलेली आहे। तर खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त पापडी झालेली आहे। तर अशीच पापडी जर तुम्हाला बनवायची असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा बटाटा पापडी कशी बनवायची ते बघूया। आपल्याला अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे। अर्धा किलो साबुदाणा रात्रीच आपल्याला भिजून घ्यायचा आहे। साबुदाणा भिजून ते 5 तास छान मस्त भिजला पाहिजे साबुदाणा। तर मी इथे साबुदाणा भिजून घेतलेला आहे, थोडाफार दळायला पण घेतलेला आहे। साबुदाणा आपण भिजून घेतलेला साबुदाणा दळून घ्यायचा आहे थोडं थोडं आपल्याला। तर इथे मी मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेते, तर जास्त आपल्याला बारीक नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। इथे आपण घेतलेले 2 किलो बटाटे उकडून घ्यायचे। बटाटे उकडून मी सोलून घेतलेले। दळलेला साबुदाणा आपण परातीमध्ये काढून घेऊया। साबुदाणा जास्त बारीक झालंच पाहिजे ना असं काही नाही, फक्त आपल्याला आबडधोबड असा दळून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिरच्या आपण आबडधोबड दळून घेऊया। मिरची घालून घेऊया आबडधोबड दळलेली, काही बारीक झालेलं असेल तर हाताने बारीक करून घ्या। मीठ घालून घेऊया चवीनुसार। बटाटे किसून घ्यायचे आपल्याला, उकडलेले बटाटे, नाहीतर मग तुम्ही मॅश करून घेतले तरीही चालेल, पण अशा पद्धतीने जर केले तर थोडेफार असे गिठोळे राहतात, ते गिठोळे वगैरे काही राहणार नाही। छान मस्तपैकी त्याच्यावर आपल्याला बॅटर तयार होतं बटाट्याचं। अशा पद्धतीने सगळे बटाटे आपण किसून घेऊया। इथं आपले सर्व बटाटे किसून झालेले। आता छान आपण साबुदाणा बटाटा छान मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून झालेले आहे बटाटा साबुदाणा। तर अशा पद्धतीने पटकन होतं। बटाटा जर किसून घेतला तर पटकन होतं। एखादा अर्धा किसणीतून बाजूला गेलेलं ते असं राहतं, तर ते अशा पद्धतीने करून घ्यायचं। थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया। पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे। साईडचं पीठ काढून घेऊया। बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला उंडा तयार झालेला आहे पिठाचा। ते आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे, थोडंसं तेल घालून घेऊया। तुम्हाला जर वाटत असेल तेल नाही घालायचं तर नका घालू, कारण की जास्त वारा वगैरे सुटेला असेल तर जास्त धूळ बसते तेलाने। पण मी आता थोडंसं चोपडं करण्यासाठी, जास्त नाही, थोडंसं आपल्याला काहीतरी चोपडं करण्यासाठी थोडंसं तेल वापरायचं, जास्त नाही। चोपडं करण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचा, जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर मग त्याच्यावरती पापड्यांवरती धूळ बसते। इथे जाड कागद घेतलेला आहे मी प्लास्टिकचा, त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। ही पिशवी जी होती ती साखरेची होती, त्याची काही गरज पडली नाही। साखरेची असल्यामुळे मी 2 घेतलेली नाही आहे, तशीच घेतलेली आहे। तर तुम्ही जर अशी पिशवी घेतली तर ती धुवून घ्या, त्याला छान असं मस्त तेल लावून घ्या। छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला असे। याच्यावरती काहीतरी तुम्हाला प्रेस करायला घ्यायचं, एक ताट घ्यायचं किंवा तुमच्याकडे मशीन असेल, पुरीचं मशीन असेल, पुरी लाटायचं, पुरी दाबायचं, तर ते घेतलं तरीही चालेल। छोटासा गोळा इथे आपल्याला ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने। तर मी वरतून जुना पोळपाट घेतलेला आहे, जुना याच्यावरती असा प्रेस करून घ्यायचा, छान दाबून घ्यायचं। काढून बघूया। छान अशी आपल्याली पापडी तयार होते, बघू शकता। आपण बाहेर छान असं मस्त बाजावरती कागद आथरलेला आहे, लगेचच आपण आता पापड्या वाळत घालून घेऊया। उन्हात नाही, आधी सावलीतच घालून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे, नंतरच आपल्याला दाबायला घ्यायचे। 1 माणूस असेल तर, 2 माणसं असेल, तुमच्या हाताखाली जर कोणी असेल तर पटापट एक जणाने गोळे करायचे, एका जणाने दाबून घ्यायचं, पटापट होऊन जातं। आता मी एकटीच आहे करायला, तर मी आधी गोळे थोडेसे बनवून घेणार आहे, मग दाबून घेणार आहे। आणि तुम्ही मिरची आणि मीठ मिरची घालता वेळेस थोडंसं प्रमाण कमी ठेवा, कारण की आपल्याला उन्हाळा वाळवण चालू असतं। हे उन्हाळा वाळवणमध्ये काय होतं, जसं जसं ऊन पडतं तसं तसं खार चढतो, तर थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवा आणि मिरचीचं पण कमी ठेवा। तर चला आपण बाजावरती वाळत घालून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा इथं असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। लगेच इकडे पापड्या दाबून आपल्याला लगेच इकडे पापड्या याच्यावरती कागदावरती घालून घ्यायच्या। सर्व पापड्या आपण अशाच बनवून घेऊ। आपल्या सर्व पापड्या तयार झालेल्या आहेत, वाळत घालून घेऊया, दिवसभर वाळून घेऊ। तर इथं आपल्याला पापड्या छान अशा मस्त वाळून गेलेल्या आहेत। मी उलट्या पालट्या पण करून घेतल्या आणि छान मस्त वाळलेल्या पण आहेत। आता हे मी तुम्हाला कालच दाखवणार होते, माझे पापड्या कालच झाल्या, पण पावसाचं वातावरण झाल्यामुळं मला काही तुम्हाला दाखवता नाही आले। मी उलट्या पालट्या करून आता सकाळी सकाळी उन्हामध्ये ठेवलेल्या आहे थोड्याशा। छान मस्त आपल्याला पापड्या वाळून गेलेल्या। आपण लगेचच थोड्याशा पापड्या तळून बघणार आहोत,
कशा झाल्या कशा नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता. थोडंसं पातळ न करता थोडंसं जाडसरट धरा, म्हणजे मग चिरा वगैरे पडत नाही. थोडीशी पातळ असल्यामुळं असे चिर जाते, जास्त पातळ झालेली पापडी चिर जाते. थोडीशी अशी जाड असली म्हणजे मग चिरत नाही, काही नाही, छान अशा मस्त पापड्या होत्या. आपण चला तळून बघूया. थोड्याशा कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. तेल पण छान गरम झालेलं आहे, तळून बघूया. तेल छान गरम झालेलं आहे, पापडी घालून बघूया. छान मस्त पापडी वरती आलेली बघू शकता. तेलाला जास्त ताव आला आहे, जास्त तेलाला ताव येऊ द्यायचा नाही, नाहीतर पापडी लाल होऊन जाते. आपण लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे. लाल मिरची पावडरने छान अशा मस्त लालसर होतात. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. पण थोडीशी पापडी तोडूनसुद्धा बघूया. आणि अशी तर मस्त पापडे झालेले बघू शकता. तुटायला पण किती छान अशा मस्त झालेले आहे. छान भुगा होतोय, आपल्याला पापडे छान अशा मस्त झालेले आहे. तर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने साबुदाणा बटाटा पापडी नक्की बनवून बघा. तर चला धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.